इराण आणि इस्रायल संघर्ष सुरू असताना इराणच्या आण्विक सुविधांवर अमेरिकेनं केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरक्षा परिषदेची आपत्कालीन विशेष बैठक झाली। या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शांततेसाठी भावनिक आवाहन केलं। अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं। सूड घेण्याचे किंवा संघर्ष अधिक तीव्र होण्याचे धोके रोखण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याचं आवाहन करत आपण शांततेचा मार्ग सोडू नये असं ते म्हणाले। त्यांनी या लष्करी कारवाईचा निषेध करत सूडाच्या भावनेनं परस्परांवर होत असलेल्या हल्ल्याच्या भीषण परिणामांवर भर दिला। दुसरीकडे रशिया, चीन आणि पाकिस्ताननंही सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती। यामध्ये तत्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला। अमेरिकेच्या उघड आक्रमकतेविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार इराणनं राखून ठेवला आहे। इराणच्या प्रमाणबद्ध प्रतिसादाची वेळ, स्वरूप आणि प्रमाण इराणची सशस्त्र दलं ठरवतील, असं इराणचे प्रतिनिधी अमीर सईद इरावनी यांनी या बैठकीत सांगितलं।